रामकृष्ण हरी मंडळी, मी मोनिका आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये। तर मी आज आली आहे गांधीनगरला। ॲक्च्युली मी आज अहमदाबादला आले होते सकाळी आणि आम्ही गांधीनगरला याच्यासाठी आलो आहे की आम्हाला आज अक्षरधाम टेम्पल पाहायचं आहे। त्याच्यानंतर जाता जाता साबरमती आश्रम गांधीजींचं ते पाहायचं आहे, त्याच्यासाठी आलो। आता ऊन खूप आहे, उन्हातच आमचं फिरणं होणार आहे। तर तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला माझे जे स्पॉट आहेत ते कव्हर करताना त्याची माहिती तर देतच राहीन आणि प्लस मला किती खर्च आला, मी कुठं कसं फिरू शकते इथं गुजरातमध्ये आल्यानंतर ते तुम्हाला त्याची माहिती सगळी देत राहीन। तर त्याच्यासाठी हा ब्लॉग पूर्णपणे शेवटपर्यंत पाहत राहा आणि चालू करूयात मग सफारीला। गांधीनगर बस स्टॉप पासून अक्षरधाम मंदिर साधारण 6.5 किलोमीटर आहे। या छोट्याशा प्रवासात गांधीनगरमधील स्वच्छ रस्ते आपले लक्ष वेधून घेतात। आम्ही अक्षरधाम मंदिराच्या बाहेर पोचलो आणि मला समोरच एक काकू काही सामान विकत असल्याचं दिसलं। त्यांना बघून मला शाळेचे दिवस आठवले, जेव्हा आम्ही मधल्या सुट्टीत शाळेसमोर असणाऱ्या छोट्याशा दुकानात गोळ्या बिस्किटासाठी जायचो। इथे मंदिराच्या बाहेर लॉकर्स अवेलेबल आहेत, जिथे आपण आपलं सर्व सामान, इलेक्ट्रिक वस्तू जसं की मोबाईल, स्मार्टवॉच हे ठेवू शकतो, कारण मंदिरात कोणतेही इलेक्ट्रिक वस्तू आणि मोबाईल अलाव नाही। आम्ही अक्षरधाम टेम्पल पाहिलं, आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे तिथलं शूट नाही जमलं आणि त्याच्यानंतर आता वाजले जवळजवळ 5 आणि आम्ही चाललोय परत अहमदाबादला काकडिया लेक पाहणार आहोत। त्याच्यानंतर शॉपिंग करायचंय, थोडंसं अटल ब्रिज वगैरे पाहायचंय आणि इथे आमचं ते डे 1 संपेल। तर सांगायची गोष्ट अशी की जर तुम्ही कुठल्या बस स्टॉपला थांबलात तर तिथे तुम्हाला खूप जास्त रिक्षावाले मागे लागतील, चिटकून बसली कावळ्यासारखे कावकाव करत की आम्ही तुम्हाला एवढ्या वेळात नेतो, तेवढ्या वेळात नेतो, 100 रुपये घेतो, 200 रुपये घेतो, मग ते कमी 70-50 पर्यंत येतील। पण त्यावेळेस तुम्ही फक्त बसची वाट पहा। गुजरात गव्हर्नमेंटच्या बसेस खूप चांगल्या आहेत, AC बसेस आहेत आणि अफोर्डेबल आहे। आता मी अहमदाबादला चालली आहे, अहमदाबाद स्टेशन पर्यंत, आणि मला यांनी चार्ज केलंय 42 रुपये पर हेड आणि हेच तो रिक्षावाला मला 100 रुपये पर हेड म्हणत होता। आणि बस सेवा खूप चांगली आहे गुजरातमध्ये, ॲटलिस्ट अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये तरी खूप चांगली आहे। तर तुम्ही बस सेवांनीच प्रवास करा, ते जास्त अफोर्डेबल राहील आणि तुमचं जास्त खर्च नाही होणार। अहमदाबादमध्ये आहात आणि तुमच्याकडे खूप जास्त वेळ आहे टाइमपास करण्यासाठी, तर तुम्ही इथं काकडिया लेकला नक्की या। मी आता काकडिया लेकला चालली आहे लेक साईड व्हिजिटला। तर लेक साईड खूप छान आहे, तुम्ही इथं बोटिंग करू शकता, काही ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी पण आहेत, वॉटर ॲडव्हेंचर्स, आणि खाण्यासाठी पण चौपाटीसारखं आहे। खूप छान वातावरण आहे, मेंटेनन्स पण आहे
या लेकला येण्यासाठी इथे तिकीट काउंटर आहे बाहेर आणि तिथे तिकीट प्राइजेस आहेत. अडल्टसाठी 10 रुपये आहे आणि चाइल्डसाठी 5 रुपये आहे. आणि आतमध्ये जर बोटिंग वगैरे करायची असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. खाण्यासाठी चौपाटी वगैरे आहे. रिलॅक्स करू शकता. इथे टॉय ट्रेन ही बुक करू शकता. ती टॉय ट्रेन लेकच्या संपूर्ण चौबाजूला फिरवते आणि मग एका ठिकाणी आणून सोडते. मार्केटमध्ये शॉपिंग साठी अहमदाबादमध्ये पहिल्यांदा शॉपिंग करतोय आणि इथलं मार्केट ही खूप चांगलं वाटतंय. सुरुवात केली आहे शॉपिंगला, तर हळूहळू चालू करतोय शॉपिंग. इथे शॉपिंग करत असताना मला जाणवलं की इथे रेग्युलर कपड्याच्या दुकानापेक्षा जास्त घागरा, लाचा, चनियाचोली आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी यांचीच दुकानं जास्त होती. आम्ही त्याची भरभरून शॉपिंग केली. लॉ गार्डन स्ट्रीट वरती आणि आम्ही खूप काही खरेदी केलेली आहे. मम्मीने माझ्या एवढी बॅग, हे स्वातीकडे एवढं आहे, अर्पिताने हे खरेदी केलंय. खूप जास्त शॉपिंग केली आणि मी पहिल्यांदा तेवढी शॉपिंग जास्त केली आहे, ते पण एकाच वेळेस. तर आता आमचं जेवायला जायचं प्लॅन आहे. गुजराती थाली खायची आहे. आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता चाललोय परत आमच्या हॉटेलकडे. तर इथे आमचा आज दिवस पहिला संपलाय अहमदाबाद मधला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. तर भेटूयात लवकरच. मी नवीन दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ करणार आहे, तर दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. तोपर्यंत बाय.